हेलो एवरीवन, नमस्ते, राम राम. वेलकम टू अ न्यू व्हिडिओ. सो आज काही आपला वर्कआउट व्हिडिओ वगैरे नाही आहे. आज संडे आहे आणि सो म्हटलं की रेसिपी व्हिडिओ पण खूप दिवसापासून बनवायचा होता. सो आज आहे आपला रेसिपी व्हिडिओ. मी काय एवढं असं काही वेगळं विचित्र काही वगैरे उलटं सुलटं वगैरे काही दाखवणार नाही आहे. साधं सोबत सिम्पल एग्ज मी कसे बनवतो ते सगळं तेच फक्त दाखवणार आहे. आणि ते फॅट लॉससाठी यूज होऊ शकतं आणि मसल बिल्डिंगसाठी यूज होऊ शकतं. ज्यांना फॅट लॉस करायचं आहे ते लोक फॅट लॉससाठी यूज करू शकतात ॲज अ हाय प्रोटीन मील. आणि जे लोक मसल बिल्डिंगसाठी ज्यांना मसल बिल्ड करायचं आहे ते लोक मसल बिल्डिंगसाठी यूज करू शकतात ॲज अ हाय प्रोटीन मील. दोन्ही ओके. चला वळूया. आपला शॉर्ट आणि सिम्पल व्हिडिओ आहे. आणि एग्ज मी किती घेतलेत, काय काय टाकतोय, कसं कसं करणार आहे. बाय द वे मी स्क्रॅम्बल्ड एग्स करणार आहे. ऑमलेट नाही करणार आहे कारण ऑमलेट मला खायला आवडत नाही. मी स्क्रॅम्बल्ड एग्स बनवतो आणि ते फटाफट होतं. त्यामुळे बनवता बनवता आपण बोलूया. ओके चलो. ओके सो आपण इथे घेतलेत 6 अंडी. सो माझा आता रात्रीचा मील आहे ते आता मी कशाबरोबर खाईन वगैरे ते तुम्हाला नंतर सांगतो. आता आपल्याकडे आहेत 6 अंडी, 1 टोमॅटो आहे, अर्धा कांदा आहे, चिली फ्लेक्स आणि ऑरिगेनो. एवढंच आपल्याला लागणार आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही याच्यामध्ये ब्रॉकली ऍड करू शकता, कट करून लेटस ऍड करू शकता, काकड्या घेऊ शकता याच्यासोबत, जे की मी घेईन ते पण मी तुम्हाला सांगेन नंतर काय काय कसं कसं करायचंय, किती फायबर वगैरे घेतले पाहिजेत, ह्याचं कॉन्टेंट काय, आपला प्रोटीन कॉन्टेंट किती असणार आहे वगैरे सगळं सांगेन मी. आता आधी पहिले अंडी तोडूया. अंडी तोडायची कशी ते पण मी तुम्हाला दाखवतो. आपल्याला फक्त एग व्हाईट्स घ्यायचे आहेत. आपण येल्लो घेत नाहीये कारण मी सध्या तरी लीन गेनिंगवर आहे. लीन गेनिंग इन द सेन्स आता आपल्याला 1 आणि 2 पिवळं खाल्ल्याने काही हार्म होणार नाहीये. लोक काय करतात, 4 अंड्यांची भुर्जी करतात आणि त्याच्यामध्ये 4च्या 4 होल एग्स टाकतात, जे की बघायला गेलं तर चुकीचं आहे. तसं करू नये कारण येल्लो मध्ये खूप कोलेस्ट्रॉल असतं आणि साध्या माणसांनी तर घेऊच नये जे लोक व्यायाम नाही करत. त्यामुळे आतापासूनच व्यायामाला लागा. न्यू इयर चालू झालाय त्यामुळे राईट टाइम आहे. मी काही येल्लो घेत नाही कारण येल्लो मला आवडत पण नाही. आणि मला ऑमलेट जरी केलं मी कधीच्या काळात वगैरे तरी मी एग व्हाईट्सच ऑमलेट करतो म्हणजे मी नाही करत, मम्मी करते. हे तर व्हिडिओसाठी मी तुम्हाला करून दाखवतोय. अजून व्हिडिओज आपले खूप लाईनअप मध्ये आहेत. त्यामुळे ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल प्लीज गाईज, व्ह्यूजच्या मनाने सबस्क्रायबर्स खूप कमी आहेत. 100 पूर्ण झालेत, काही टेन्शन नाही आहे, पण तरी पण व्ह्यूज जितके येत आहेत त्या मनाने सबस्क्रायबर कमी आहेत. हे बघा, ही आपली एग्स तोडून झालेत. ऑनियन आणि टोमॅटो मला बारीक लागतो, तुम्ही कसंही टाकू शकता, लांब, उभा, आडवा, चौकोनी, गोलाकार, कसाही मला बारीक लागतो त्यामुळे. आणि हा गाईज, ही आपली रेसिपी आहे ना, बघायला गेलं तर खूप सोपी आहे, सिंपल आहे आणि टाइम कन्झ्युमिंग आहे. त्यामुळे वेळही लागत नाही, काय नाही. ओके गाईज, आपली रेसिपी आहे ना, त्याची तुम्हाला एक टिप देतो. नेहमीप्रमाणे आपण आपल्या व्हिडिओमध्ये जशी टिप देतो तशीच रेसिपीची पण आपली एक टिप देतो तुम्हाला, की जे जे आपले भाऊ लोक, बहीण लोक ऑफिस गोवर्स आहेत त्या लोकांचा प्रॉब्लेम होतो. हाय प्रोटीन मील घेऊन जाता येत नाही डब्यामध्ये, काय करणार. मग
तिकडे ऑफिसमध्ये हॉटेल असतं ते खावं लागतं, सबवे खावं लागतं, कधी कधी वडापाव खावा लागतो, इडली खावी लागते, घेऊन जाता येत नाही, सकाळी करायचा वेळ नसतो. सो वेळेच्या बाबतीत मी तुम्हाला सांगतो, अंडी तोडून ठेवा, एका वाटीमध्ये कांदा चिरून ठेवा, त्याच्यामध्ये मिरची लागली तर मिरची चिरून ठेवा, टॅमॅटो नको, टॅमॅटो सकाळी चिरलात तरी चालेल, कारण टॅमॅटो नरम असतो, तो राहणार नाही फ्रीजमध्ये. सो कांदा चिरून ठेवा, मिरची चिरून ठेवा आणि अंडी फ्रीजमध्ये तोडून ठेवा. सो अंडी जर फ्रीजमध्ये तोडून ठेवलीत ना तुम्ही, सकाळी उठलात, टॅमॅटो चिरला, लगेच तव्यावरती टाकलं, काम झालं, काही टेन्शन नाही. चला, आपला कांदा टोमॅटो चिरून झालाय. तर आपण एग्स मध्ये हे सगळं मिक्सचर मिक्स करूया. तवा नॉन स्टिकी घ्यायचा आहे, म्हणजे तेल कमी वापरण्यात येईल आणि अंडी जी आहेत ती खाली स्क्रॅम्बल्ड एग्स बनवताना चिपकणार नाहीत. सो नॉन स्टिकी तवा घ्या, स्टीलचा तवा घ्या, बेनिफिशियल आहे. कुकिंग करायची असते तेव्हा, चिकन बनवायचं असेल, एग्स बनवायचे असतील तेव्हा मी प्रिफर करतो कोकोनट ऑइल किंवा ऑलिव्ह ऑइल. हाफ स्पून. मम्मी कॅमेरा अक्षरशः वाकडा पकडलायस तू. गॅस लो फ्लेमवर तव्याला तेल लावून घ्यायचंय ब्रशने, म्हणजे सगळीकडे नीट पसरतं. हे सगळं माहिती असेल तुम्हाला, त्यामुळे काय टेन्शन नाही. मी आपलं सांगण्याचं काम करतोय. ऑरिगॅनो, चिली फ्लेक्स, काही खर्चिक काम नाही, काय नाही काय नाही. थोडासा ऑरिगॅनो, थोडासा चिली फ्लेक्स, बस झालं. तवा थोडासा तापला की सगळं मिक्सर त्याच्यामध्ये सगळं प्रॉपरली मिक्स करून घ्यायचंय. बरं, आता ह्याच्यामध्ये पण मी तुम्हाला सांगतो एक गोष्ट, की जे लोक गेनिंग वर असतील ना, ज्या लोकांचा कॅलरीज अपवर्डचा गेम असेल, कॅलरी ज्यांना अप करायची असेल, तर त्यांनी चवीसाठी, ऑब्व्हियसली तुम्हाला सगळ्यांना मीठ लागत असेल हे माहिती आहे, मी मीठ टाकलेलं नाहीये कारण मला मीठ नाही लागत. ऑरिगॅनो असते, चिली फ्लेक्स असतं, त्यामुळे त्याची टेस्ट येते, कांद्याची टेस्ट येते, त्यामुळे मी मीठ नाही टाकत. चिकन मध्ये मीठ टाकतो मी. बरं, जे गेनिंग मध्ये असतील ना त्यांना मी एक सांगतो, तुम्ही सेम गोष्ट बनवू शकता, फक्त ही आपली रेसिपी कंप्लीट झाल्यानंतर ना वरती एक आईस क्यूब बोलतोय, चीज क्यूब असतं ना, ते किसून टाकायचंय. कॅलरीज अप होईल तुमचा आणि चव पण लागेल. हा, फक्त फॅट लॉस वाल्यांना चीज चालणार नाही, त्याची एक खबरदारी घ्या. फॅट लॉस वाल्यांना कांदा आणि टोमॅटो पण नाही चालणार. ओके, फक्त ऑरिगॅनो, चिली फ्लेक्स, बस. आणि एका किंवा 2 मील मध्ये चिली फ्लेक्स ऍड करत जावा, कारण त्याच्याने जे लोक व्यायाम करतात, जे लोक योगा करतात ना, त्या लोकांचा मेटाबॉलिझम अप होण्याचा गेम असतो, त्यामुळे चिली फ्लेक्स ऍड करत जावा. बाकी साध्या लोकांचं मी काही सांगू शकत नाही, कारण ते लोक व्यायाम नाही करत, त्यामुळे व्यायाम करत जावा. झालं.
आता हे जस्ट फक्त 2 मिनिटं ठेवायचं आहे तव्यावरती. 2 मिनिटं ठेवलं की ढवळायला सुरू. पटकन 5 मिनिटात आपली रेसिपी डन. गॅस लो फ्लेमवरच ठेवायचा आहे. जास्त फास्ट केलं तर चिटकेल तव्याला अंड, त्यामुळे फास्ट नाही, स्लो वरतीच ठेवायचं आहे. अजून एक सांगतो, परत ज्या लोकांना कॅलरीज ह्या रेसिपी बरोबर अप करायची असेल ते लोक मल्टीग्रेन ब्रेड, ब्राऊन ब्रेड 2 किंवा 3 जास्तीत जास्त, बस त्याच्यावरती नाही, त्याच्यासोबत खाऊ शकता. ब्रेकफास्टला, लंचमध्ये घेऊन जाऊ शकता, डिनरसाठी खाऊ शकता. जसं आता मी डिनरसाठी खाणार आहे, पण मी राईस सोबत खाणार आहे, त्यामुळे तुमची चॉईस आहे. मोस्टली मी हे ब्रेकफास्टला खातो आणि स्नॅक्सच्या संध्याकाळच्या मीलला खातो, पण आज संडे आहे त्यामुळे 1-2 मील माझे स्किप झाले. सो नेव्हर माइंड, आता मी हे राईस सोबत खाईन. बस झाली, एवढीच होती आपली रेसिपी. आता हे करतो फटाफट आणि नंतर बोलतो तुमच्याशी. ओके, चलो. एवढीच आहे आपली रेसिपी. आता हे कडक झालं आणि प्रॉपर शिजलं, थोडंसं चिटकायला लागलं, थोडंसं ब्राउनिश झालं ना, मी दाखवेनच तुम्हाला, की मग असं समजायचं की आपली रेसिपी रेडी टू ईट. कॉन्टेंट वगैरे सगळं नंतर सांगतो. ओके ओके गाईज, बघा झाली आपली बुर्जी 15 मिनिटात रेडी. आणि हो, आताच सांगतो, तव्याकडे बघून वगैरे सांगू नका, की तव्याकडे बघून वगैरे बोलू नका की करपलाय, चांगला दिसत नाही, असं आहे आणि तसं आहे. आपली अंडा भुर्जी पावची गाडी नाही काय, घरात करतोय मी, त्यामुळे सांभाळून घ्या. भुर्जी केल्यावरती खाण्याशी मतलब. ही आपली 6 एग व्हाईट्सची अंडा भुर्जी, जी आपण खाणार आता राईस बरोबर. मी तरी राईस बरोबर खाणार, बाकी तुमचं तुम्ही ठरवा. चपाती बरोबर खा, ब्राऊन ब्रेड बरोबर खा, तुमची मर्जी. सो बस, हा होता आपला व्हिडिओ. आणि 6 एग व्हाईट्सच्या हिशोबाने जर बघायला गेलं तर ह्याच्यामध्ये 18 ग्राम प्रोटीन आहे, लीन प्रोटीन आहे, ऑलमोस्ट 0 फॅट, ऑलमोस्ट 0 काप्स तर नाहीच आहेत, ऑलमोस्ट 0 फॅट आहे आणि 18 ग्राम प्रोटीन आहे. त्यामुळे मोजल्यावरती आता कमेंटमध्ये तुम्ही विचारालच किती ग्राम प्रोटीन आहे वगैरे, किंवा मेसेज कराल मला, तर मी आताच सांगून टाकतो की 18 ग्राम प्रोटीन आहे. त्या हिशोबाने तुम्ही तुमचे मॅक्रोज आहेत ते डिवाइड वगैरे करू शकता. याच्यामध्ये आता तुम्ही 8 अंडी घेतली, 10 अंडी घेतली, ते तुमच्यावरती आहे. मला 6 अंडी, मी आताचा प्रोटोकॉल माझा 6 अंड्यांचा आहे, तो 6 अंडी मला पुरतात, त्यामुळे काही टेन्शन नाही. आणि बस दॅट्स इट, हा होता आपला व्हिडिओ. आणि भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये, नवीन टॉपिक घेऊन. मोस्टली वर्कआउट व्हिडिओज असेल. सो टिल देन, बाय बाय, सी यू, टेक केअर, पीस, सायनिंग ऑफ.